करणं ज्याला म्हणतो आपण सिक्युरिटी, तसं एक विश्वास नावाचा प्रकार आहे तो पाहिला जातो. या अभंगामध्ये जो सुख अनुभवले ज्ञानोबारायांनी, प्रत्यक्ष ज्ञानोबारायांनी, त्याचा अनुवाद कुणाकडे करावा हा एक विश्वासाचा प्रश्न आहे. आणि काही काही बारीक बारीक गोष्टी असतात, खोडी ज्याला म्हणतो आपण. प्रत्येक माणसामध्ये व्यंग असतं. कितीही मोठा माणूस असला ना त्याचं एक छोटं व्यंग असतं. बायको समजदार असेल तर ती सांगणार नाही. मराठी कळली का? आई नाही सांगत. आई गुण सांगते, दोष सांगत नाही. पण कधी कधी मित्र बायको हे जे असतात ना त्याला व्यंग. प्रत्येक माणसामध्ये एक उणीव असतेच. सगळ्या अंगाने माणूस चांगला झाला तर त्याला देव म्हणावा. उणीवच नाहीत. लोक देवाची उणीव काढतात तर माणसाची सोडून द्या. एक व्यंग असतं, एक कमजोरी असते, एक वीक पॉईंट असतो, तो झाकायचा असतो. तो मित्र झाकत असतो. कितीही काही झालं तर मित्राला कापलं तरी ते रहस्य बाहेर निघत नाही. त्याला मित्र म्हणतात. तो भेटावा लागतो हा भाग सोडून द्या. जेवढे जगातले चांगले ग्रंथ आहेत ना हे मित्राच्या संवादातले आहेत. गीता जगातलं श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहेत. पण त्याचा जर बांधा पाहिला आपण तर दोन मित्राचा संवाद येतो आणि त्या संवादाने जगाचं कल्याण झालं. अर्जुन आणि मित्र होते. आपत्ती काय आली हा महत्त्वाचा भाग नाही. आपत्ती काय अर्जुनावरच येते, तुमच्यावर येत नाही का? म्हणून एक नातं आहे. कुठेतरी प्रगट दुःख का होईना प्रगट, आणि ते पूर्ण ओरिजिनल दुःख प्रगट करावं वाटतं. कसा त्रास दिला, काय दिला. स्त्रियांच्या बाबतीत तर एवढं आता स्त्रिया फार मोकळ्या झाल्यात. 20-21 वर्षापासून सासू घाबरायला लागली. आता जुन्या काळामध्ये स्त्रियांची हिंमतच नव्हती. त्याचं नावच आहे सासूरवास. सासूरवासचा अर्थ बायांना खूप चांगला समजून सांगतो बरं का. पूर्वी मुलीचे लग्न होत होते, आता बायांचे लग्न होतात. 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाच्या मुलीच्या दरम्यान तिला कन्या म्हणतात. मग भारतीय संस्कृतीमध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न करायचे. आता ती 8 वर्ष आईच्या सान्निध्यात राहिलेली मुलगी जेव्हा ती 9-10 वर्षाच्या वेळेस नांदायला जाते तर त्या सासूची इच्छा असते की मुलाचा संसार करता यावा म्हणून ती शिकवते. आणि त्या शिकवणाऱ्याला ती सासूरवास समजते. लक्षात येतं का? आपल्या मुलाची बायको ही चांगली असावी, स्वयंपाक करता यावा, काटकसर करता यावी, मुलाचा संसार करता यावा. कोणत्या आईला वाटत नाही बरं जी आज सासू झाली सून आहे तिला पण वाटतं ना आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा. पण समजण्यामध्ये फरक पडतो. कारण की तिचं बालवय असतं, 9-10 वर्षाची असते. तिला तीच कळत नाही मी कोण आहे. तर संसार म्हणजे काय कधी कळणार. आणि त्या काळामध्ये पहाटे उठून पाणी भरणं, गिरण्या नव्हत्या. आता किती बाया भाग्यवान. बरं येताना कामावून येताना नवरा दळून आणतो, किती भाग्यवान आहेत. पूर्वी गिरण्या नव्हत्या, घरी दळावं लागायचं, सासूबरोबर हात करावं लागायचं, गावरान खायला मिळायचं, शेती करावं लागायची. घर आणि दार याला संसार म्हणतात. घर बाईंनी सांभाळायचं असतं, दार पुरुषांनी सांभाळायचं असतं. दाराच्या बाहेर जेवढ्या गोष्टी असतात त्या कोणाच्या असतात. आणि आत्ताच्या काही स्त्रिया मला भेटल्या नवीन मुंबईमध्ये. महाराज हे जरा जुना काळ गेला आहे, आम्ही स्वतंत्र आहोत. म्हटलं चुकीची कल्पना आहेत. जे हत्याकांड आणि बलात्कार घडतात ना ते केवळ तुम्ही स्वतःला अतिसुशिक्षित समजतात म्हणून होतात. तेव्हा पुरुषाची चूक नाही का, ती चुकलेलेच आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. त्यांचं निसर्गतः तसं बनवलेलं आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ते चांगले वागावेत तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो खूप चांगले पुरुष संसाराच्या कामाचे नसतात, ते तुकोबाराय होतात. कळते? खूप चांगले पुरुष संसाराच्या. मुंबईला प्रवचनं चालायची माझी घाटकोपरला, 87-88ची गोष्ट आहे. थोड्या बाया जास्त असायच्या. तर मी बाईला विचारलं की तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये येतात, नवरे काय येत नाहीत. ते म्हणे त्यांनी जर तुमचं ऐकलं ना आमच्या हातातून गेले तर. म्हणजे चांगलं ज्ञान पुरुषांनी ऐकू नये इथपर्यंत करावं लागतं बरं का. संसार कोण करणार संसार. म्हणून दाराचा व्यवहार जो असतो तो पुरुषांनी करायचा असतो. आणि स्त्री एकदा दाराच्या बाहेर गेली ती सुरक्षित नसते.
तिच्या जपण्यासाठी भारतीय संस्कृती आहे. ती सुरक्षित राहावी म्हणून ऋषीमुनींनी विचार केला आहे. घरात काही कमी कामं असतात का महाराज? मी माझ्या 2-3 डॉक्टर लोकांना सांगितले की तुम्ही डॉक्टरीन बायको करू नका, नाही तर दोघंही मिळून ढाब्यावर जाणार. जेवण कोण करणार घरामध्ये? दोघंही तुम्ही प्रॅक्टिस करताय, दोघंही हॉस्पिटल करतायत, पैसा येतो, अन्न येत नाही घरात. आणि स्त्रीनी बनवलेलं, नवऱ्यासाठी बनवलेलं अन्न स्वयंपाक आणि पुरुषासाठी बनवलेला, मुलासाठी बनवलेला स्वयंपाक, त्यातलं प्रेम वेगळं असतं. हॉटेलं इतकी मोठी मोठी उरले, तुम्ही जेवढे बसलेले पुरुष मंडळी आहेत वर्षभर खाऊ शकतात का हॉटेलमधलं? किती 5 स्टार मोठं असू द्या. घरचा स्वयंपाकात प्रेम आहे, आस्था आहे, टेक्निकनी बनवलेले आहेत की हे चांगलं लागावं म्हणून. आणि तिकडचं काय किती तेल टाकलेलं आहे, कसा तेल टाकलेलं आहे, काय काही संबंध नाही त्याचा. विठाला विठाला हा महत्वाचा भाग आहे. आणि मग विश्वास ठेवता येत नाही अशी जेव्हा घटना घडते, तेव्हा भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या बुद्धीला, ते स्वतः स्त्री होतात बरं का ज्ञानोबराय, या अभंगाची विशेषता आहेत. खरं म्हणजे ते पुरुष आहेत पण त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबराय एकमेव संत असे की त्यांना काय म्हणतात? माऊली म्हणतात. आणि तो माऊली शब्द इतका कठीण झाला आहे, आता तुम्हाला काय सांगू. जे जे लोक संताची नावं ठेवतात ना, तुकाराम महाराजांचं नाव ठेवतात, एकनाथ महाराजांचं, माऊलीचं नाव ठेवतात, खूप कठीण आहे. ते चांगले वागले तर ठीक, नाहीतर आज तुकाराम कुठे आहे? गुत्त्यावर आहे. उधारी कुणाची आता फार जास्त तुम्हाला सांगत नाही, त्या नावाचं पतन आहे ते. पण माऊली म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या साधकांना, संतांना जन्म देणारी आहे आध्यात्मिक, म्हणून ती माऊली आहेत. आणि तिने भावना ओळखलेलीत म्हणून ती आपल्या बुद्धीला मैत्रीण करते. आणि सांगत असताना खूप सुंदर सांगते. पहिल्या चरणात रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी, सुख झाले ओ साजणी, साजणी तो हा विठ्ठल बरमा, बरमा तो हा विठ्ठल बरमा. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी, सुख झाले व साजनी, साजनी सुख झाले व साजनी. हा रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले व साजनी. अभंग लक्षात आला असेल सगळ्यांच्या. खूप गोडा अभंग आहेत. कधीच पुरुष असं म्हणताना ऐकलं का रूप चांगलं आहे म्हणून? पुरुषामध्ये रूपाची किंमत स्त्रीला असते. कारण की पुरुष जेव्हा जन्माला येतो तो आईच्या उदरातून जन्माला येतो. आणि तो जर कर्तृत्ववान असेल, देखणा असेल, बुद्धिमान असेल, त्याने कितीही जरी आईला त्रास दिला तर ती पाहिल्या वेध लावी. म्हणून जेवढे अभंग आहेत त्या सगळ्यांचा सार स्त्रीच्या शब्दातून बाहेर आलेला आहे. कृष्णाला पाहत असताना तुम्ही काय पाहता? रामाला पाहत असताना काय पाहता? जेवढे संस्कृतमधले शास्त्र आहेत ना, फक्त रूपाचं वर्णन करणार आहेत. रूपाचं वर्णन. भगवान रामचंद्र प्रभू कसे होते,
दिसायला कसे होते. तुम्ही आता अनेक भजनं वगैरे ऐकले, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांचे सगळं आठवून घ्या. कृष्णाचं वर्णन करत असताना काय वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना उगवला खांब कर्दळीचा गाभा. किती देखणे होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं वर्णन आलेलं आहे. वैदिक घराण्यामध्ये आणि राजघराण्यामध्ये माऊलीचा जन्म आहे बरं. माऊलींचे पंजोबा जे होते ते फार मोठे योद्धे होते आणि आपेगावचे राहणार होते. त्यावेळेस देवगिरी राजधानी होती आणि मी संभाजीनगरला कीर्तन करतोय. म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की ते अंतर किती आहेत. देवगिरीचं राजकारणामध्ये पंजोबा होते आणि ते युद्धात मारले गेले, बीडच्या युद्धामध्ये. म्हणून त्यांच्या आजोबांनी ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण करायचं नाहीत, मरायचं नाहीत. म्हणून आपल्या मुलाला शिकवलं, विठ्ठलपंतांना शिकवलं आणि अजून पुढं शिकावं आणि मोठा व्हावं म्हणून ते काशीला निघाले होते. अशांच्या घरात ज्ञानोबारांचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा हे कीर्तनकार सांगतात ना, असं झालं नाही तसं झालं नाही, मला फार वाईट वाटतं बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचा फेज येतो, नाही असं नाही. 2-4 दिवस दुःखाचे असतात. याचा अर्थ त्या माणसाने जीवनात आनंदच घेतला नाही असा असतो का. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, 1-2 वर्ष तुमचे दुःखात गेले असतील ना, शिकत असताना गेले असतील. काहींचा बाप खराब आहेत, मार खाण्यात दिवस गेले असतील. काहींची सासू खराब आहेत. पण तो एक फेज म्हणतो आम्ही त्याला, एक जीवनाचा क्रम आहे तो. आणि तो पार पडल्यानंतर जो सूर्योदय होतो सुखाचा, तो फार छान असतो. आणि जे जे माणसं दुःखातून गेलेत तेच या जगातले कर्तृत्ववान आहेत, सुखातले माणसं नाही आहेत. पूर्ण जगामध्ये बघा तुम्ही, श्रीमंत माणसाच्या मुलाने क्रांतीच केली नाही. हे सकारात्मक बोलतोय. श्रीमंत माणसाच्या घाबरतात ते. तुम्ही दम देऊन बघा, संध्याकाळी तुमच्या घरात पिशव्या येतात नोटाच्या. कशाला पंगा घ्यायचा आपण. आणि असं जर म्हणलं असतं तर राष्ट्राची रक्षा होते का. म्हणून श्रीमंत माणसं आतून घाबरलेले असतात. आपली संपत्ती आहेत, आपल्याकडे काय आहेत, आपल्याला भांडणं नको. बुद्धिमान माणसं भांडणं नाही करत कधी. भांडणं भीमासारखे माणसं नाही लक्षात येतं. कारण की भांडणं करत असताना फार मेंदू वापरावं लागत नाही. दणका दिल्यानंतर मग विचार वकील करेल, पण दणका द्यायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. मग बुद्धिमान लोकात क्रांती होत नाही. क्रांतीसाठी आडमुठ माणसं लागतात, जंगली माणसं लागतात, ताकदवर माणसं लागतात. त्याच्यापेक्षा पुढं बोलतो, ध्येयानं वेडी झालेली माणसं लागतात. विठ्ठला विठ्ठला. अजून एक त्यात विषय जोडून सांगतो तुम्हाला. 1000 वर्ष मुस्लिमांचं राज्य होतं भारतावर, क्रांती झाली नाही. लक्षात आलं. क्रांती मोगलाई हरकत नाही. इंग्रज आले, माणसं शिकले, तयार झाले आणि मग 150 वर्षसुद्धा पारतंत्र्यात देश होता. आणि मग जे शिकले विदेशामध्ये, जेवढे क्रांतिकारीत ना हे विदेशात शिकून आलेले आहेत, तुम्ही अभ्यास करून बघा. ज्ञान क्रांती करायला लावतं, ज्ञान बंडखोर करायला लावतं. अज्ञानी माणसं घ्या धकून, घ्या सांभाळून. ज्ञान असं नाही, ज्ञान बंडखोरी करतं. जेवढे शिकलेले माणसं आहेत पहा, आता त्यांची नावं मी कीर्तनात घेत नाही, पण आठवा, सगळे विदेशात शिकून आलेले आहेत. स्वातंत्र्याचा त्यांना अर्थ कळालेला आहे. आणि मग त्यांनी भारतात येऊन स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणून गुणगान गायला आणि तुम्ही पाठीमागं उभा राहिले. पारतंत्र्यच कळत नव्हतं कोणाला. ज्ञान बंडखोरी करायला लावतं. शिकणे येते. 1000 वर्ष गुलामगिरीमध्ये भारत होता, नंतर इंग्रजाच्या काळात गुलामगिरीमध्ये होता. गुलामगिरीची सवय लागल्यामुळं आत्तासुद्धा लोकशाहीचा अर्थ कळत नाही. जे दिलेलं स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग करता यावा याला सुद्धा अक्कल लागते. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ध्येयानं वेडी होणारी माणसं वेगळी आहेत आणि पैशासाठी वेगळी झालेली माणसं वेगळी आहेत. आता तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना, सगळे कोणते पिक्चर पाहतात माहिती आहे का. मुलीसाठी वेड्या झालेला जो हिरो आहे त्याचेच पिक्चर पाहता तुम्ही. कुणाचे पिक्चर पाहता. आणि घरात ते घडलं नाही पाहिजेत. आणि पिक्चर तुम्हाला तेच आवडतात जिथं हिरो आपल्या हिरोईनसाठी आयुष्य देतो, जान देतो, भांडणं करतो, कुळाबरोबर बापाबरोबर बंड खरी करतो.
त्याचे तुम्ही पिक्चर हिट करता. खरं आहे खोटं आहे? बाप नको म्हणतो लग्न करायला, हिरो पाठीमागं लागतो, बंडखोरी करतो, आणि तीच बंडखोरी जर तुमच्या घरात झाली तर किती वाईट वाटतं तुम्हाला. म्हणून पुरस्कार करताना सुद्धा विचार करा की आपण चांगलं म्हणतो कुणाला. ज्याला चांगलं समजतो पिक्चरला ते आपल्यात घरात होता कामा नये. विठाला विठाला कळत नाही आपल्याला या गोष्टी. म्हणून संत संग देई सदा. चांगल्या लोकांच्या संपर्कात आपली मुलं आली पाहिजेत, चांगल्या संस्कारामध्ये मुलं राहिली पाहिजेत. आमच्या गडावर 200 मुलं आहेत महाराज. उद्या नोकरी लागो नाही तर लागो, दारू तर पिणार नाहीत, बापाला तर मारणार नाहीत, घराच्या बाहेर तर काढणार नाहीत. याला संस्कार म्हणतात, याला संगती म्हणतात. आणि ही संगती श्रीमंतामध्ये जी असते ते लपून असते, घाबरलेलं असतं अंतःकरण. पैसा आहे, प्रॉपर्टी, सत्ताधारी माणसाला दम देऊन बघा बरं तुम्ही, लगेच कॉम्प्रोमाइज करतात. काय पाहिजे ते तुम्हाला घ्या पण ग बस, बंड मोडण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्याकडे आहे ते घाबरलेले आहेत. म्हणून त्यांच्या बाबतीतलं अंतःकरण मिळतं, ते अंतःकरण मोकळंच करत नाहीत. म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मोकळेपणा वाटत नाहीत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितले बरं का. पुण्यवान कोणाला म्हणावं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याला पाहिल्यानंतर समाधान वाटतं त्याला पुण्यपुरुष म्हणावं. आणि तोच अभंग आहे. रूप पाहता म्हणजे कोणतं रूप पाहताना, पुण्यवानाचं रूप पाहत असताना, देवाचं रूप पाहत असताना. मग आणि स्त्रियांना जास्त माहिती आहे, ज्याचा चेहरा चांगला आहे त्याचं अंतःकरण चांगलं आहे. जे बुद्धिमान माणसं आहेत ना, चेहऱ्यावरून कळतात की याच्या मनात काय चाललेले आहेत. काय डोळ्यातून मनामध्ये प्रवेश करता येतो. आणि जो मनाचा मोकळा आहे ना त्याचाच चेहऱ्यावर आनंद असतो, इतरांच्या चेहऱ्यावर नाहीत. म्हणून भगवंताचं कृष्णाचं रूप पाहिल्यानंतर, रूप पाहता काही लागत नाही बरं. तुम्ही आता हे शहर आहे तुम्हाला माहिती आहेत, मुलींना आहे ना फक्त रूप लागतं. कन्या वर येते ना, तो किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती गाड्या आहेत वगैरे, काही लागत नाही. मुलीला जर म्हटलं ना तो गरीब आहे पण दिसायला चांगला आहे, ती मुलगीच श्रीमंताच्या घरातून पळून जाते. आळंदीमध्ये मी धर्मशाळा बांधत असताना बघितलं, एका मोठ्या घराण्यातली बाई गौंडीचं काम करत होती. ते मलाही माहीत नव्हतं, बाई होती. आता आळंदी आहेत, नाही कळालं. ज्यांना कुठं स्थान नाही ते कुठे येतात, माऊली ना, सगळ्याला पदरात घेते. मग नंतर मला त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की मोठ्या घराण्यातली असं तसं. मग मी तिला विचारलं की भाऊ एवढ्या मोठ्या घराण्यातली तुझ्या हाताखाली 4-5 नोकर, तू आता गौंडी काम करते. म्हणे महाराज इथं आम्हाला समाधान मिळतं. विठाला विठाला. खोलवर विचार करा या गोष्टीचा. मन रमणं वेगळं आणि भौतिक श्रीमंती असणं वेगळं. भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते वेगळं, ते आकर्षण वेगळं. जिथं समाधान आहेत, मानसिक समाधान आहे. श्रीमंत आहे पण बरोबर घेऊन जाऊन वाटत नाही, ते लय अवघड गोष्ट आहेत महाराज. त्याचे पुढं जाऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहेत. जेवणाचं ताट आहेत ना, त्याची ॲडव्हर्टाईज बघा तुम्ही. जेवणसुद्धा बाई हुशार असली ना तर देखणं जेवण मांडते. ताट स्वच्छ असतं, त्याच्यात पदार्थ सजवलेले असतात, पाहिल्यानंतर तोंडाला पाणी आलं पाहिजे, त्याला रूप म्हणतात. जेवण खाणं हा भाग वेगळा आहे. डोळ्याने सुद्धा जेवण केलं पाहिजे ही अक्कल फार कमी लोकांना आहेत. डोळे सुद्धा जेवतात, ते जे रूप आहेत. म्हणून तुम्ही बघा काय काय पिक्चर पहा तुम्ही, भाताची मूद आहे, त्याच्यावर वरण आहे, त्याच्यावर तूप आहे, आणि ते पाहिले की माणसाला भूक नसली तरी खायला जातो. कशाचं काम आहे ते? रूप पाहता विठाला विठाला. इच्छा नसताना इच्छा होते. महाभारतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आहे. सूर्यपुत्र आहे ना कर्ण, त्याला काही बंधन आहे का कोणाचा पुत्र असा? सूर्यपुत्र आहे, दिसायला देखणं आहे, आणि राजकुमार आहे दुर्योधन, राजा युवराज आहेत. मान सत्ता पैसा दुर्योधनाकडे आणि रूप कर्णाकडे. मग कर्ण जर आला तर दुर्योधनाचं इम्प्रेशन पडत नव्हतं. हे मी महाभारतातलं सांगतोय बरं का.
मग याला टेन्शन यायचं की मी युवराज आहे, सत्ताधारी, लोक माझ्याकडे पाहत नाही, कर्णाकडे पाहतात. मग आता राजकारणी माणूस तो, त्यांनी लगेच कर्णाला बसायला पालखी आणली. कुठेही गेला, कर्णा मी पाय पाय चालेल, माझा मित्र आहेस तू, तुझ्यासाठी पालखी. झाकलेली पालखी बरं का. राजकारण कळालं का तुम्हाला? लोकांनी कर्णाकडे पाहू नये. विठ्ठला आमच्या गुरुजीची उंची थोडी कमी होती आणि त्यांचा एक दुसरा शिष्य होता, त्याची उंची जास्त होती, पंजाबी होता, धड धाकड होता. रस्त्याच्या उद्घाटनाला जेव्हा स्वामीजी गेले, याला घेऊन गेले. आता ते जे नवीन लोक होते त्यांना माहीत नाही स्वामीजींची उंची कमी, हात दिसायला देखणं, ते त्रिपुंड वगैरे लावलेलं, ते सगळ्या लोकांना वाटलं हाच महाराज आहे. सगळे हार त्याच्या गळ्यात घातले. स्वामीजी बाजूला उभे राहिले. रूप पाहता कशावरून कल्पना केली? एवढा मोठा राजा दुर्योधन, पण कर्णाच्या देखणेपणापुढं काही चालत नव्हतं. मग झाकून ठेवायचं त्याला. माझा मुद्दा वेगळा आहे महाराज. 5 पती असताना देखील कर्ण द्रौपदीला आवडावा, याला रूपाची ताकद म्हणतात. विठाला विठाला. हे झालं कातड्याचं रूप. हे झालं माऊलीचं आणि कृष्णाचं काय वर्णन करावं. इतकं सुंदर सुंदर श्लोक आहेत महाराज, आपला वेळ त्याच्यामध्ये जाईल. आणि एक लक्षात ठेवा, पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. ज्ञानोबांचाच अभंग आहे बरं का. पाहिलिया वेध लावी, ते रूप आहे, वेध लावतं, अंतकरणामध्ये येऊन बसतं, याला परमार्थ म्हणतात. रूप येवोनी डोळा बैसलेव. आणि ते एकदा हृदयामध्ये बसलं ना, तर ते रूप इतकं चांगलं रूप आहे, सुख झाले हो. आता जेवढ्या स्त्री बसलेल्या आहेत, एकदम साधं उदाहरण सांगतो. 2री 3रीला मुलगा आहे, शाळेमध्ये गेला आणि जर 2 तास शाळेमध्ये गेला, ही शाळेतून आणायला गेली, लवकर जर पोरगा आला नाही, त्या आईचे डोळे बघायला पाहिजेत. रूप पाहताचा अभंग सांगतोय. मुलगा जर उशीर झाला यायला आतून, त्या आईचे डोळे कावरे बावरे होतात आणि तो दिसला की डोळे स्थिर होतात. विठाला विठाला. दुसऱ्या चरणात सांगतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. इथे एक शब्द फार महत्त्वाचा आहे, बरवा. तो हा विठ्ठल. बरवा शब्द खूप अवघड आहे बरं का मराठीतला. तुम्ही चांगला शब्द वापरता, सुंदर शब्द वापरता. बरवा शब्द साहित्यिक वापरतात. ज्याच्यामध्ये दुःखच नाही त्याचं नाव आहे बरवा. बरवा ओ हरी बर, दुःखच नाही त्याला बरवा म्हणतात. विठ्ठलामध्ये दुःख नाही. माधव विठ्ठल एकच नाव, आई दोन्ही नावाने बोलत असते, त्याला बरवा म्हणतात. ज्याच्यामध्ये दुःख असते, काही केलं तरी दुःख नाही, तो बरवा. फक्त पाहिलं पोराला की डोळे शांत होतात. तो देत नाही काही. मराठी समजून घ्या. मुलगा काही देत नाही, पण दिसला की अंतःकरणाला गारवा लागतो, त्याला म्हणतात बरवा. भगवंताला पाहिलं ना की ज्याचं हृदय प्रेमाने ओथंबलेलं आहे, ते शांत होतं.
कुठल्याही संतांनी काहीही आजपर्यंत मागितलेलं नाही. संत इतके श्रीमंत आहेत महाराज, काय सांगायचं तुम्हाला, एक एक वर्णन करावं. अनुभवामृतामध्ये भगवान श्री ज्ञानोबरायांनी आपल्या ग्रंथाला श्रीमंत म्हटलेले आहेत. श्रीमंत अनुभवामृतामध्ये. माझा अनुभवामृत एवढा श्रीमंत आहे, गरीब लोकांनी येऊन अभ्यास करावा आणि त्यांनी श्रीमंत व्हावं, एवढी श्रीमंती अनुभवामृतामध्ये. त्याचे कर्ते आहेत ज्ञानोबराय. ग्रंथ एवढा देखणा आणि श्रीमंत आहेत, त्याचे कर्ते आहेत. ते किती असतील मोठे. म्हणून भरलेलं जे अंतःकरण आहेत, ओथंबलेलं जे अंतःकरण आहेत, ते एकदा पाहिलं ना मागतच नाही काही. आणि मागितलं ना त्याला माणूसच म्हणू नये. दंडकारण्यवर का आपण ज्या एरियामध्ये राहतो याला दंडकारण्य म्हणतात. जाऊ दे ना एखादं, जाऊ दे, पाठवा. विठ्ठला विठ्ठला.